नमस्कार, मी ज्ञानदेव विठ्ठल दौंड, मुक्काम पोस्ट सुलतानपूर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आता शेळीपालनच का करायचं? मला शेळीपालनातून नेमकं भेटलं तरी काय? तर शेळीपालनामधून सर्वात पहिले आपला मेन म्हणजे एक आपली आवड आहे. आपलं शेळीपालनामधून आपलं समजा सगळं पूर्ण समाधान झालं आहे आणि त्याच्यामधून पुन्हा शेळीपालनामधून आपलं नाव भरपूर झालं आहे. आता गावातल्या व्यतिरिक्त दुसरं कोणी ओळखत नव्हतं. आता शेळीपालनामधून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून म्हणा, कशाच्या तरी माध्यमातून म्हणा, आपली भरपूर अशी बाहेर ओळख झाली आणि सर्व गोष्टी जे आपल्याला काय लागतात सर्व जवळपास आपलं घर खर्च आहे टोटल सगळं शेळीपालन चालतं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता शेळी आपल्याकडे पहिले गावरान होते उस्मानाबादी, त्याला बदलून आपण चेंजेस करत करत आता बिटलकडे सुरुवात केली. आता सध्याला आपल्याकडे बिटलच्या जवळपास लहान मोठं धरून 18 ते 20 नग आहेत. तर बिटलकडे वळण्यामागचे कारण म्हणजे जे गावरांचं जे पिल्लू आहे आपलं त्याला 5-6 महिने सांभाळलं तर 7-8 हजार रुपयाला विकते. पण सगळ्यांचं एक म्हणणं असतं की बिटलची जी शेळी आहे ना ती एकच पिल्लू देते, तर हे कितपर्यंत खरं आहे? हे 100% खोटं आहे. आता आपली जी शेळी आहे तुम्ही आली, आता ही 3ऱ्या वेताची आहे. हिनं तिसऱ्यांदा 3 पिल्लं दिलेत. पहिल्यांदा 1, दुसऱ्यांदा 2 आणि तिसऱ्यांदा 3 दिले. आता हिचे 2 फिमेल 1 मेल आहे. तर समजा सरासरी जे 1 पिल्लू देणं म्हणजे हे पूर्ण झालं, पण 3 पिल्लांना दूध पुरतं का मग बिटलचं? 100% पुरतं आहे. आता 3 पिल्लं तुम्ही बघितले ना तशी किती क्वालिटी त्यांची. हो, म्हणजे आपण क्वालिटी बघतो, क्वालिटी बेस्ट वाटली मला. पण भरपूर ठिकाणी म्हणजे दुधाचं काही अडचण येते का ते? कारण की काठेवाडी शेळी अशी की काठेवाडी शेळीवर दूध खूप असतं. बिटलला पण दुधाचं प्रमाण आहे? बिटलला भरपूर दूध आहे. भरपूर दूध आहे. जवळपास 2 लिटर दूध येत आहे बिटलला. आणि दूध म्हणजे मेन म्हणजे दूध शेळीला खाण्यावरच येतं. शेळी कुठली असू ती, शेळी आहे, त्याला जसं खायला भेटेल तसं दूध येणार. एक सरासरी 30 किलोचं पिल्लू होण्यासाठी बिटलला किती दिवस लागू शकतात? 90 दिवस. 90 दिवसामध्ये 30 किलो. चांगले. पण त्याला सोय ठेवावं लागते ना तशी. आपण खाय प्यायला व्यवस्थित नाही दिलं तर मग 10 किलो पण नाही होणार ना. पण जन्म तर 6 किलो पिल्लू, 6-5 किलो जन्माला येत आहे. जन्माला 5 किलो? आता आपला जो मोठा मेल आहे तो जन्माला येताना 6.5 किलो जन्माला आला. जन्माला म्हणजे जुळ्यातला होता? जुळ्यातला होता. जुळ्यातला 6.5 किलो होता आणि 4.5ची पाठ होती. शेळीपालन का करावं असं वाटण्याचं कारण ज्या माणसाला 10 एकर जमीन आहे, बागायती जमीन आहे, त्या माणसाचं जेवढं उत्पन्न भेटत नाही तेवढं 20 शेळ्या जर सांभाळल्या तुम्ही व्यवस्थित, त्यांची सोय ठेवली तर 20 शेळ्याचं उत्पन्न 10 एकरवाल्याला कधीच ऐकणार नाही ऐकणार. तर जर समजा उदाहरणार्थ एखादा व्यक्ती त्याच्याकडे 5 एकर शेती, त्यानं जर एखादं 2 एकर शेती, समजा 5 एकरातून 1 एकर शेत पडीत पाडून त्याचा चारा लागवड करून जर शेळीपालन केलं तर ते 3 एकर भारी राहील का 1 एकर भारी राहील? 1 एकर भारी राहील. 1 एकर भारी राहील. एका एकरात किती शेळ्याचा चारा? 1 एकर मध्ये चारा जर समजा कटिंग करून जर टाकला तर 35 मोठल्या मदर स्टॉकच्या शेळ्या 1 एकर मध्ये राहू शकतात. पण त्याला चारा तसा लागा ना. नेपियर चारा कोणता लागवड करायला पाहिजे? त्याच्यामध्ये नेपियर पाहिजे, त्याच्यामध्ये तुती पाहिजे, सुबाबळ पाहिजे. नाहीतर तुम्ही एक कोणता तरी चारा लावला कुठला तरी आणि तो त्या 4 महिन्याला कटिंग येऊ लागली मग कसं पुरणार आहे? 10 शेळ्याचा पण पाला पुरणार नाही ना. आता बिटल शेळी समजा तिला मार्केट भेटत नाही हे म्हणतात लोक समजा, तर माझ्याकडे सध्याला बिटलचे जवळपास 8-9 पिल्ले आहेत. जन्माला आल्यानंतर ते पिल्लाला जवळपास दिवसाचे मला 10 लोकांचे फोन येतात, बाबा आम्हाला एक तरी द्या. आणि आपलं तुम्ही बघितलं आता यायला शेतामध्ये एकदम रस्ता कच्चा आहे, खराब आहे, तर इथं लोक येऊन स्वतः पिल्लं 1 महिन्याची पिल्लं असताना घेऊन जातात. त्याचं कारण काय? आता बिटलचं काय, बिटलचं समजा पिल्लू जन्मात 6 किलो 5 किलो जन्माला येते आणि 3 महिन्यामध्ये 30 किलो पिल्लू जन्म भाऊ राहिलाय. भविष्यामध्ये ते पिल्लू कटिंगला बी गेलं तरी पण ते 30 किलो पिल्लू 15,000 रुपयाला जाणार ना. गावरांचं 3 महिन्याचं पिल्लू जाणार नाही. त्याच्यामुळे बिटलला मागणी शिल्लक आहे, काहून का वजन झपाट्याने वाढतंय. आता वजन वाढलं तर आपला पैसा वाढणार. पण बिटलचा प्रॉब्लेम असा आहे की खूप लोक म्हणतात की बिटल शेळी खूप महाग आहे, त्या एका शेळीमध्ये उस्मानाबादी 2 शेळ्या बसतात, बिटल शेळीच का घ्यायची? पण एका शेळीमध्ये काय म्हणजे वजन किंमत खूप असल्यामुळं परवडत नाही घ्यायला परवडत नाही. बिटल शेळी खरं किंमत खूप असल्यामुळं. पण जी उस्मानाबादी एका शेळीमध्ये 2 शेळ्या भेटतील, 2 नाही 3 भेटतील, 3 शेळ्या. पण जे 3 शेळ्याचे उत्पन्न समजा आपण सुरुवातीला घेताना मी घेतली शेळी 25,000 रुपयाला किलो आणले, ते मला महाग वाटणार. पण त्याचं पिल्लू आपण ज्या टायमाला विकतो 30,000 रुपयाला पिल्लू विकतात ना, आणि उस्मानाबादीचं पिल्लू विकून 10,000 रुपयाला विकणार. ते तुमची एका शेळीमध्ये 3 येऊ राहिल्यात, त्याला खर्च शिल्लक लागू राहिला खायला. आणि यांचं एकाच 3 शेळ्याचं खाते 1 शेळी दिलं तर पिल्लं किती स्टॉक मध्ये बनतील?
आणि उत्पन्न पुन्हा 3 पिल्लं तिचे 3 शेळ्या 6 पिल्लं विकतील, ती एकटीची 2 पिल्लं विकले तर ते 6 पिल्लाच बरोबर होती ना. सुरुवातीला घ्यायला लागतेच पैसे शिल्लकच. आता मी ज्यावेळेस बिटल सुरुवातीला आणले होते त्या टायमाला लोक बोलायचे की 50,000 रुपयाला 2 पाटी घेऊन चालला, 50,000 खिलार बायला जोडीची. पण खिलार बायला जोडी 2, पण ह्या 2 शेळ्या आहेत, 2 शेळ्याचं वर्षाकाठी जर उत्पन्न सरासरी 2 पिल्ले जर झाले, 4 पिल्ले तर एका शेळीच्या वर्षाला एक वेळेसच पिल्लं दिली ती ना वर्षातून, तरी 50,000 रुपये भेटू लागला ना आपला. हा उस्मानाबाद 3 शेळ्याचे 50,000 रुपये भेटतील. आणि नानो मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा जो तुमचा शेड आहे, हा मी 6 वर्षापूर्वी बघितलं तेव्हा काही असाच होता आणि आता बघतो तर असाच आहे. मग तुम्ही जर म्हणता की मी याच्यातून पैसा कमावला, भरपूर पैसा कमाई आहे, मग तुमचा साधा शेड सुद्धा तुम्ही बदलला नाही, याचं कारण सांगू शकता? शेड बदला याला कशामध्ये काय करायचं, शेळ्या समजा शेळीला काय लागतंय अन्न आणि राहायला व्यवस्थित, ते त्याला राहायला व्यवस्थित, पैसा व्यस्त का काय करायचं, पैसा येण्याकारण का खर्च करायचा, शेड आपला बनवायचा आहे. पण याच्यामध्ये काय अडचण नाही ना आपल्याला. त्यांचा इथं त्याला पाऊस लागत नाही, वारा लागत नाही, ऊन लागत नाही, शेळीला काय पाहिजे फक्त खायला प्यायला पाहिजे आणि वारा नाही लागला पाहिजे. संरक्षण शेड कोणता आहे? हा शेड कुठला असू द्या ना, तुमच्या निवारा पाहिजे फक्त. का 2-4 लाखात शेड बनवायचं, त्याला खर्च करायचा आवडावे आणि नंतर काय लॉसमध्ये गेलं म्हणजे संपलं. आता आपण तर लॉसमध्ये जायचा आपला विषयच नाही राहिला काही. काहून आपण त्याच्यामध्ये भरपूर काही कामं केली, पण ते टोटल पैसे जर याच्यामध्ये शेडमध्ये खर्च करायचे, मग आपल्याला माग उरतंय काय? तुम्ही जेवढं येणार तुम्ही तेवढं शेड बनवणार, येणार तेवढं शेड बनवणार, मग तुम्हाला पाठीमाग उरतंय का? 10 लाख शेड बनवलं लोकांनी, त्याच्यामध्ये आता एक शेळी पण नाही सध्याला. ते पण आहे. हा आता आपण याच्यामध्ये हे काय म्हणणार आहे का नाही मला स्लॅबच लागतोय म्हणून, तिला फक्त काय ऊन वारा नाही लागला बस. तर आतापर्यंत शेळी पालनातून गेले 10 वर्षापासून तुम्ही शेळी पालन करता, बरोबर? हा जास्त झाले नाही, 2015 10 वर्ष झालेत. 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये आतापर्यंत किती रुपये कमवले? आतापर्यंत कमीत कमी 60-70 लाखापर्यंत गेला. पैशाचा हिशोब लागत नसतोय, पण तेवढं कमी झालं सरासरी वर्षाला 2-3 लाख रुपये आता व्हायला लागले. पहिले ती काय गावरांची शेळी होती आणि त्या टायमाला 2200 रुपयाला 2500 पिल्लू विकायचे. त्या टायमाला वर्षाला आपला 50,000 रुपये भेटायचे. त्या टायमाला माणसाला साल 30,000 रुपये कोणाचं सालन राहिलं गडी म्हणून. तर वर्षाला 3 लाख रुपये जर म्हटलं तरी सुद्धा आपण जवळपास 10 वर्षामध्ये 40-50-40 लाख रुपये आराम आतापर्यंत कमवलेले. शेळ्या शिल्लक होत्या आपल्याकडे पहिले, आता कमी झाले. हा आता आपण म्हणजे क्वालिटीमध्ये काम करायला लागलो. पहिले काय होतं फक्त कटिंगला मार्केटला विकायचं, किती पिल्ले होत्या, 100 पिल्ले होत्या, 50 होत्या, 2-3 हजार रुपयाला पिल्लू दिलं चाललं. म्हणजे पहिले क्वालिटीवर विचारत क्वालिटीचा विचार नाही, फक्त नग होते पहिले. माझ्याकडे 100 आहेत, 50 आहेत. आता आपल्याकडे सध्याला फक्त 39 आहेत. 39 मध्ये जवळपास 20 बिटल आहेत आणि बाकीचे क्रॉस मधले आहेत. तुम्ही बिटल जर समजा कोणाला करणं नसेल होत पैसे अभावी, तर बिटलचा तुम्ही ब्रिडर घेतला, गावरान उस्मानाबादला क्रॉस केला तरी एकदम पिल्लू भारी झालं. म्हणजे 4 महिन्यात कटिंगला पिल्लू 10,000 रुपये विकता येते. आता सध्या तुम्ही जे म्हणले की माझ्याकडे 39 शेळ्या आहे, हा आणि मग आता त्याचं काही पूर्ण तुमचा मदर स्टॉक आहे का काही विक्रीचा पण? नाही, मदर स्टॉक आपल्याकडे सध्याला जवळपास 15 आहेत. 15 मध्ये आणि त्याच्यामध्ये डबल एक 6 पाटी ठेवल्या आहेत आपण. हा आता विक्रीसाठी सध्याला तर नाही, पण अजून 1-2 महिन्यानंतर भेटतील. आणि बिटलचे जर ज्याला कोणाला लागत असतील तर अगोदर बुकिंग केली तर बिटलचे भेटतील पिल्ले, क्रॉसमधले किंवा पिल्ले भेटतील भरपूर. फक्त मदर स्टॉक शेळ्या नाही विकत. पिल्ल्यामध्ये जवळपास 20 पिल्ले आहेत ना, त्याच्यामधले 4-6 बिटलचे काही बुकिंग झाले आहेत. जे कोणाला लागत असतील क्रॉसमधले काही जवळपास तर तिला भेटतील ते.